असल्या कारणाने यावेळेस फार विचारपूर्वक आपल्याला मतदान करायचं आहे, कारण देशामध्ये अराजकता माजलेली आहे. रवी पाटला दस्ती घाला. ग्रामपंचायतची निवडणूक नाही, या देशाच्या मतदानासाठी तुम्हाला मतदान करायचं आहे, संविधान वाचवायचं आहे. तुम्हाला माहित आहे या देशाच्या अडाणी अंबानी आणि अदानीच्या हातामध्ये या देशामध्ये चाय विकणारा म्हणतात पंतप्रधान बनला, सांगतात स्वतः सांगतात की आम्ही चाय विकणारा पंतप्रधान बनलेला आहोत. त्यांनी चाय विकला रेल्वे स्टेशनवर म्हणतात, आणि त्याचबरोबर रेल्वे विकलेली आहे. रेल्वे देखील गहाणात दिलेली आहे, LIC देखील गहाणात दिलेली आहे, बँकिंग देखील गहाणात दिलेली आहे. कुठे तुमच्या 2 कोटी लोकांना नोकरी, एखाद्या याला नोकरी लागली का? अरे खासगीकरण या देशामध्ये 42,000 संस्थेचं खासगीकरण झालेलं आहे. नोकराला नोकरी नाही, शेतकऱ्याला दाम नाही. आज सोन्याचा रेट 75,000 रुपये. आता यांनी सांगितलं की केव्हा रेट बदलेल काही सांगता येत नाही. मिनिटाने देखील आता 80 वर जाऊ शकते. त्यावेळेला 2006ला 10 वर्षाच्या अगोदरचा सोन्याचा दर 12-14,000 रुपये होता, आणि आज रोजी पहा त्यावेळेला BA झालेले आहेत, ग्रॅज्युएशन झाल्याच्या नंतर अनुभव झाला पाहिजे, आणि अनुभव असला की कोणी कंपनीमध्ये नोकरी बटन दाबून प्रचंड मताने विजयी करावा, एवढीच आपण संधी विनंती करतो. 50% पेक्षा अधिकचं की आपल्याला 50% पेक्षा अधिकचं आरक्षण कसं मंजूर करता येईल ते ठराव घेतला जाणार आहे. तिसरी गोष्ट सगळ्यात अतिशय महत्वाची, त्यासाठीच महाविकास आघाडीची स्थापना झाली असे विचार आमचे. बदलला, मग दुसरा उमेदवार आणला, आणि दुसरा उमेदवार कुठे येता कुणाला पत्ता नाही. ते मतदान महाविकास आघाडीचे उमेदवार नागेश पाटील आस्तीकर यांना करावं ही विनंती करण्यासाठी आम्ही आज सगळ्या आपल्या कुरुंद्यामध्ये आलेलो. प्रत्येक निवडणुकी महत्वाची असते, पण लोकसभेच्या निवडणुकीला मंत्री बापूराव पाटील कसे होते, भाऊ पाटील कसं निघाले, तसं मंत्री बापूराव पाटील आज तिकीट कसे होते आणि नागेश पाटील कसे निघाले. नागेश पाटील तसं निश्चितपणे करणार नाही. आम्हाला दोघायला आहे, आपल्या बापाचं नाव त्या ठिकाणी कायम ठेवायचं आहे. त्या बापाच्या नावाला आम्ही धक्का लावून देणारी आहोत आम्ही दोघं पण. यानंतर सर्वांना विनंती आहे की आपण इथे नाश्ता केल्याशिवाय कोणी स्वतंत्र व्यवस्था आहे,